हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव इथल्या हरिजन वसाहतीमध्ये राहणारा अजित सीताराम शिंदे हा एका दूध संघात काम करत होता. आरोपी अजितला दारूचं व्यसन होतं. नातेवाईकांनी त्याला समजावून सांगितल्यानंतर त्यानं दारू सोडली, मात्र तो काहीच कामधंदा करत नव्हता. अजित आणि त्याची पत्नी दीपाली शिंदे यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी होत होती. यातूनच 6 नोव्हेंबर 2017 रोजी पत्नी दीपाली हिनं लवकर नाश्ता केला नाही, तसंच मुलगी वैभवी खेळायला सारखी बाहेर जाते आणि मुलगा प्रेम सतत किरकिर करतो, या कारणामुळं आरोपी यानं कुऱ्हाडीच्या दांड्यानं पत्नी दीपाली, मुलगी वैभवी आणि मुलगा प्रेम यांना अमानुष मारहाण केली. यामध्ये ते सर्वजण गंभीर जखमी झाले होते. या तिघांना कोल्हापुरातील CPRमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असताना पत्नीचा मृत्यू झाला, तर 14 नोव्हेंबर रोजी मुलगी वैभवी हिचा मृत्यू झाला. तर या घटनेतून लहान मुलगा प्रेम वाचला. या घटनेबाबत मयत दीपालीचा भाऊ मधुसूदन रवींद्र कांबळे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी पती अजित याला अटक केली. चौकशीनंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. या घटनेबाबत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश क्रमांक 3चे SS तांबे यांच्यासमोर सुनावणी झाली. या कामी एकूण 16 साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा सरकारी वकील म्हणून विवेक शुक्ल यांनी काम पाहिलं. सत्र न्यायालयानं पत्नी आणि मुलीच्या खून प्रकरणी पती अजित शिंदे याला दोषी ठरवलंय. शिक्षेचा निकाल न्यायालयानं राखून ठेवला असून आरोपी अजित शिंदे याला उद्या शुक्रवारी न्यायालय कोणती शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.